त्यांच्याकडून काळाचा थोर म्हणता अहिल्या होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, संत सेवालाल महाराज या सर्वच महापुरुषाला मी अभिवादन करून नतमस्तक होतो आणि मला ज्या विषयावरती बोलायचं मी त्या विषयाकडे वळतो. आमच्या सामाजिक वनीकरांनी काय केलं? जे झोपले होते त्यांना जागे केलं, जे जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावर एक झाड दिलं आणि त्यांना सांगितलं एक झाड मा केला. झाडाचं महत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना कळायला पाहिजे. झाडामुळं ऑक्सिजन, झाडामुळं अन्न, झाडामुळं सर्व काही जर भेटत असेल तर केवळ आणि केवळ ते झाडामुळं. जर हे झाडं नसतं तर कदाचित आपणही नसतो. त्यामुळे ह्या झाडाचं महत्व प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून एक झाड माँ के नाम हे गरजेचं आहे. आज आपण विचार केला, ज्या ठिकाणी गावामध्ये झाडे नाही त्या ठिकाणी पाऊस नाही, ज्या शहरामध्ये झाडं नाही त्या ठिकाणी पाणी नाही, पाऊस नाही. परिस्थिती इतकी भयानक आहे की पावसाअभावी जर झाडच नसेल तर त्या ठिकाणी काहीच येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला एक निश्चित करायचं आहे की प्रत्येकाने झाडाचं महत्व समजून घ्यायचं आहे. झाडाचं महत्व प्रत्येकाला समजून सांगायचं आहे. प्रत्येकाने एक झाड आपल्या माँ के नाम लावायलाच पाहिजे. जोपर्यंत झाडाचं महत्व तुमच्या आमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत झाडाला जेवढी किंमत आहे तेवढी माणसालाही किंमत नाही. त्याच्यापेक्षा डबल ही झाडाची किंमत आहे. हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय, झाडाचं महत्व सांगतोय. झाडा लावा, झाडे वाढवा याचं सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु इथपर्यंतच थांबायचं नाही, त्याच्यामध्ये तुमचाही हातभार पाहिजे. प्रत्येकाचं माहिती पाहिजे. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या आई वडिलांपर्यंत, सर्वांपर्यंत, शेतापर्यंत, बांधापर्यंत, शाळापर्यंत, सर्वपर्यंत सगळीकडे झाडं लावल्या गेली पाहिजे आणि झाडं वाढवल्या पाहिजे. आणि झाडाचं संरक्षण सुद्धा आपण करायलाच पाहिजे. तरच पुढची पिढी चांगल्या स्वरूपात आपल्याला चांगला काळ आपल्याला पाहता येईल. नसता खूप भयानक परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे एक झाड माँ के नाम हे लावणं अत्यंत गरजेचं आहे. बालमित्रांनो, तुम्हाला मी एक विनंती कळकळीची करतोय. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगत असतो की झाडाचं महत्व. तुम्हाला शिक्षक सुद्धा सांगत असतात की झाडाचं महत्व. ते झाड आपल्याला फळ देतं, फूल देतं, सावली देतं, ऑक्सिजन देतं, ते सर्व काही देतं. तरी पण आपण कोणीतरी येतं आणि काही स्वस्तामध्ये ते झाड तोडलं जातं. परंतु ज्या वेळेस ते झाड तोडलं जातं त्यावेळेस आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की ते झाड कशा पद्धतीने थांबवलं गेलं पाहिजे. न तोडू देता, कोणालाही तोडू न देता आलं पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे. जोपर्यंत आपण हे निश्चित करणार नाही तोपर्यंत ते झाड वाचणार नाही. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक झाड एक माँ के नाम नाही तर आता एक झाडने एक बाप के नाम भी होणार. 2 झाड आपल्याला लावता आले पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी आपल्याला झाड मोठ्या प्रमाणात वाढवता आलं पाहिजे. आज आम्ही आमचे साहेब कुठेही असू द्या, ज्यावेळेस झाडाचा विषय येतो त्यावेळेस तळमळीने त्या ठिकाणी घेऊन येतात. प्रत्येकाला माहिती सांगतात, झाडाचं महत्व पटवून देतात. परंतु एवढ्यावरच आम्ही थांबत नाही तर झाडं सुद्धा आम्ही लोकांपर्यंत, शाळांपर्यंत कशा पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने आम्ही देत असतो. परंतु आता आपण सर्वांनी एक निश्चय करा आणि झाडाचं महत्व समजून झाडं वाढवा, झाडं वाचवा आणि ज्या ठिकाणी झाडं असेल त्या ठिकाणी आपण त्याचं संरक्षण करा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुढचं बोलणं साहेबाला सांगतो.